Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आज आपण पाहत आहोत भगवद्गीतेचा तर मागच्या वेळेस आपण लोकांनी 35वा श्लोक पाहिला होता 4थ्या अध्यायाचा. आज आपण श्लोक नंबर 36 त्यापुढे पाहण्याचा प्रयत्न करूया. तर प्रार्थनेने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवा साधि गौरभक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्ञानशास्त्र विचारणे कंकणशक धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिकौ वंदे रूप सनातन श्री जीव गोपालकौ सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वैः अहमविद्यो वेदान्तकृत् वेदविदेवचाहम्. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत चौथा अध्याय भगवद्गीतेचा 4था अध्याय श्लोक नंबर 36 मी शेअर करतो. ओके, सर्वांना क्लिअर दिसत आहे स्क्रीन. तर मी श्लोक एकदा आपण मागे काय झालं ते आपण पाहूया. श्लोक नंबर 35 पाहिला होता. तर इथे भगवान सांगत होते की त्यांनी ज्ञान दिलं होतं. ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होईल ते भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं. की एक तर त्यांनी सांगितलं होतं की ज्ञान कोणाकडून घ्यायचं आहे. फर्स्ट इट इज फ्रॉम आत्मसाक्षात्कारी जे आहेत त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. आणि त्यांनी काय होईल परत आपण या मोहामध्ये पडणार नाही ते इथे भगवंतांनी सांगितलं होतं. आणि पुढे ओके श्लोक नंबर 36 पाहूया. श्लोक नंबर 36 अपि चेदसी पापेभ्य. पण रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. हरे कृष्ण प्रभुजी, मी करू? हरे कृष्ण. मी करणार करू का मी? अपि चेतसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः कृत्तमः सर्वज्ञानप्लवेनैव सर्वं ज्ञानप्लवेन एव नैव सर्वं ज्ञानप्लवेनैव ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्ति सन्तरिष्यसि. वृजिनं सन्तरिष्यसि.
रुजिनं संतरिष्यसि. हरे कृष्ण प्रभू. थँक्यू. मी परत एकदा म्हणतो, अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्व सर्वं ज्ञानप्लवेनैव रजिनं सन्निपेरिष्यसि. याचा अनुवाद व तात्पर्य वाचूया आपण. अनुवाद: तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःख रूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. तर इथे भगवान आजच्या या श्लोकामध्ये काय सांगत आहे की ही व्यक्ती म्हणजे तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजलं, म्हणजे इथे भगवान एक जे हे ज्ञान आहे ते किती शक्तिशाली आहे, किती पॉवरफुल आहे, ते इथे भगवान एक कॉन्ट्रास्ट एक एक हे देत आहे की जरी अत्याधिक पापी असला, कितीही जरी पापी असला तरी या ज्ञानरूपी नौकेमध्ये जर कोणी बसला, आणि ज्ञान म्हणजे कुठलं आपण पाहिलं मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं होतं आपण. एक ते जे आध्यात्मिक जे साक्षात्कारी व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे, आणि जे गुरु परंपरेमध्ये ज्ञान आले ते ज्ञान म्हणजे रॉकेट सायन्स किंवा चंद्रावर जाणं किंवा बाकी म्हणजे रिलेशनशिप्स कशी सुधारवली पाहिजे, लोकांशी कसं वागलं पाहिजे, ते ज्ञान नाही. ते आध्यात्मिक ज्ञान बद्दल सांगितलं. तर कितीही पापी व्यक्ती असला तो या ज्ञानरूपी म्हणजे आध्यात्मिक ज्ञानरूपी मध्ये नौकामध्ये जर आरूढ झाला तर तो दुःखरूपी महासागरातून पार करण्यात समर्थ होईल. तर इथे असं सांगितलं आहे की हे म्हणजे भगवान एक कॉन्ट्रास्ट देत आहे की हे ज्ञान जे आध्यात्मिक ज्ञान भगवान जे देत आहे या भगवद्गीतेच्या माध्यमातून ते किती शक्तिशाली आणि कितीही पापी व्यक्ती असला तर तो आरामशीर पार होऊ शकतो. आणि आपण शास्त्रांमध्ये बरेचसे उदाहरणं पाहिली. कोणाला आठवतं? खूप पापी होते पण ज्ञानाने ते पार झाले. एनीबडी रिमेंबर्स? अरे रामायण लिहिणारे कोणते? हे ऋषी वाल्याकोळी. वाल्याकोळी. येस येस येस. वाल्मिकीजी होते. म्हणजे ते त्यांचं आधीचं नाव होतं, मराठीमध्ये त्यांना रत्नाकर म्हणायचे, हिंदीमध्ये त्यांचं नावच ठेवलं होतं अंगुलीमाल. म्हणजे जे बोट कापून कापून माळा घालायचे ते आणि ते मोजायचे. आपण जसं आम्ही हरेकृष्ण महामंत्र जप करतो ते एक एक मणके मोजतो तसं ते एक एक बोट मोजायचे. इतके लोक मारले मी. जस्ट इमॅजिन किती भयानक होत ते. आणि भगवंताची कृपा झाली, नारदमुनीची कृपा झाली, किती चेंज आला त्यांच्यामध्ये. म्हणजे भगवान तीच गोष्ट सांगत आहे, कितीही पापी व्यक्ती असला तर ज्ञान त्याला भेटला तर तो आरामशीर पाहणार. मृगारीचं उदाहरण आहे. मृगारी पण जो होता असाच म्हणजे इतका पापी होता की तो शिकारी होता आणि तो त्या जीवांना किंवा त्या प्राण्यांना तो पूर्ण नाही मारायचा. असं नाही की बाण मारला संपलं, नाही. त्याला असं एक कट मारून सोडून द्यायचं आणि त्याला मजा यायची. जेव्हा ते एकदम तडफडायचे ना त्याला खूप मजा यायची. म्हणजे जस्ट इमॅजिन किती काय मेंटॅलिटीचा असेल तो व्यक्ती मृगारी. त्याला पण जेव्हा नारद मुनी ज्याला ज्ञान दिलं ते बोलले की बाबा तू हे पाप करतोयस. तर बोलला नाही, माझी बायको आहे, माझी पोरं आहेत, सगळे माझे पापीचे भागीदार आहेत. ते बोलले कोणी नाही होणार. बोला जाऊन विचारू नये. पण ठीक आहे. आणि ते गेले जेव्हा त्यांनी विचारलं बायकोला तर बोलला नाही बाबा ते तुझं पाप आहे, तू बघ, आम्हाला नाही माहिती. तुझं काम आहे आमचं भरण पोषण करायचं, त्याच्यासाठी तू काही कर, आम्हाला हरकत नाही. मग पोरही तेच म्हणाले. तेव्हा रिअलाइज झालं की अरे मी हे काय करतो, म्हणजे असे कृत्य करतोय जे पाप आहे आणि म्हणजे माझं सहभागी कोणी नाही, तर मी कशाला करू. सगळं सोडलं आणि ते भक्तीमध्ये लागलं. तर ज्ञान असं आहे की ते कितीही पापी व्यक्ती असला, वाल्याकोळी, मृगारी आहे, लगेच तारू शकतात. ते इथे भगवान सांगत आहे. तर तात्पर्य आपण कुठली वाचूया ते तात्पर्य
मध्ये काय लिहिलं आहे, तात्पर्यामध्ये सांगितलं आहे. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद की जय. स्वतःच्या स्वरूप स्थितीची कृष्णांशी असणारा संबंध योग रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञान रूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होऊ शकतो. तर हे ज्ञान इतकं जबरदस्त आहे की तुम्ही जर ऍक्च्युली इथे काय सांगितलं की आपण कोण, म्हणजे ऍक्च्युली ज्ञान म्हणजे काय आपल्याला हे समजलं पाहिजे. जसं मी सांगितलं, ज्ञान म्हणजे रॉकेट सायन्स नाही, रॉकेट कसे बनवले पाहिजे, बिल्डिंग एवढं सुंदर आर्किटेक्चर कसं बनवलं पाहिजे, किंवा नाही आज ज्ञान इतकं आहे त्या ज्ञानबद्दल नाही. ज्ञान म्हणजे जे भगवद्गीतेनं सांगितलं, भगवद्गीतेमध्ये काय मेसेज दिलेला आहे आपला, तर मुख्य पूर्ण जे भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये 5 टॉपिक आहेत. भगवान कोण आहेत, जीव म्हणजे आपण कोण आहोत, भगवान, जीव आणि प्रकृती, हे जे भौतिक प्रकृती तिच्याबद्दल ज्ञान आहे. आणि काल जे टाइम आहे त्याच्याबद्दल आणि कर्मबद्दल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. तर भगवान आणि जीव याच्यात जो संबंध आहे, भगवान कोण आहे ते समजणं, जीव म्हणजे मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी शरीर नाही ते समजणं, आणि माझं भगवंताशी काय संबंध आहे ते समजणं खूप महत्वाचं आहे. तर हे इथे भगवान प्रभुपादजी पण तेच सांगत आहेत की हे जे संबंध जर जाणला तर अज्ञान रूपी महासागरातून चालणाऱ्या जीवनातून संघर्षातून मनुष्य तत्काळ उद्धार होऊ शकतो, तत्काळ त्याचा उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुलना, आता इथे जे भौतिक जग आहे त्याची तुलना कधी कधी खूप मोठा महासागर हा सागर आपल्याला पार करायचा आहे, आणि असं म्हटलं जातं की सागर अथाह, साधी एक छोटीशी नदी पण जाऊ दे, आपण बोलतो इव्हन छोटं स्विमिंग पूल असतं ते किती 20 फूट बाय 40 फूटचं असतं, तो पार करण्यामध्ये म्हणजे त्याची एकदम हवा निघून जाते. तर अथाह सागर बद्दल काय म्हणतो, म्हणजे इट इज इम्पॉसिबल. तर हे जे भौतिक जगत आहे त्याला या सागराशी कल्पना म्हणजे त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. आणि दुसरं इथे कधी कधी वणवा पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात आलं. तर जे जंगल आहे त्याच्याशी, तो जंगल कसा आहे म्हणजे नॉर्मली आय डोंट बहुतेक सगळ्यांचं माहित आहे मला, पण मला म्हणजे असं नेचर मध्ये जंगल असं असं तर खूप म्हणजे कितकं हिरवगार नेचर खूप बरं वाटतं असं. जस्ट इमॅजिन तोच जंगल जेव्हा त्याच्यामध्ये आग लागली असेल चारो बाजूने, म्हणजे अशी छोटी मोठी नाही, म्हणजे एकदम वणवा पेटलेला, तर तो माणूस जीव घेऊन धावेल, मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ, काय करू, कुठे जाऊ तुला समजलं. तर हे जे भौतिक जगत आहे ते तसं आहे. पण लोकांना थोडस त्यांना एक सोय भेटली, थोडस चांगला घर आहे किंवा चांगलं फॅसिलिटीज आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्यांना वाटतं मी सुखी आहे. पण तसं नाही, कुठल्याही क्षणी काहीही जे आहे एकदम पलट होऊ शकतो. जसं आपण पाहिलं आता जे अहमदाबादचं जो प्लेन क्रॅश झाला, म्हणजे कुणाला वाटलं नव्हतं, ते लंडनला चाललं होतं प्लेन आणि त्यांना वाटत होतं की अरे अहमदाबाद मध्ये काही सुख नाही, आपण चला लंडनला जाऊया, लंडन जाऊन आपण मौज मजा करू. पण त्यांना काय माहिती की म्हणजे विदिन मिनिट्स म्हणजे त्यांचं जीवन संपलं. तर ह्या आपल्या भौतिक जे जो हा जंगलात आपण आहोत, आपल्याला खूप मजा येत, हा किती नेचर चांगलं आहे, किती हिरवगार आहे. सडनली कधी आग लागेल, सडनली कधी आपल्याला त्रास होईल आपल्याला सांगता येत नाही. सो आपल्याला त्याच्यासाठी वेट नाही केलं पाहिजे, कधी आग लागेल आणि कधी भगवंताचं नाव सतत घेत राहिलं भक्तीमध्ये. म्हणजे म्हणतात ना की मार पडल्यावर शिकण्यापेक्षा आधीच शिकत राहिलं, दॅट इज व्हेरी व्हेरी नाईस. चांगल्या स्टुडंटचं लक्षण. तर तसं आपण पण असावं, चांगलं जे आहे भक्तीमध्ये लागलं पाहिजे. आणि पुढे इथे सांगितलं आहे, एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागराच्या अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर आहे. तर तो कितीही एक्सपर्ट स्विमर असला, वर्ल्डचा स्विमर जरी असला तरी तो एक
कधी कधी लोक काही म्हणून इंग्लिश चॅनल पार केला, पण त्याच्यासाठी त्याला किती दिवस त्याला मेहनत करावी लागते, किती वर्ष तो त्या अं, ती चॅनल पार करण्याची तो मेहनत घेतो, कितीतरी म्हणजे कंटिन्युअस दिवसातून म्हणजे 6-6 तास, 8-8 तास, 10-10 तास तो एक्सरसाइज करतो, धावतो, स्विमिंग करतो. तेव्हा कुठे ते एक दिवसाचं जे काही ते त्याचं जे काही ती एक पार करायची आहे, त्याच्यामध्ये त्याला तो अं, तो म्हणजे पार करू शकतो. तर हे सगळं जे आहे इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. हे आपलं भौतिक जगात पण तसंच आहे. आणि इथे पुढे म्हटलं आहे की भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपथ आहे. तर भगवंताकडून जे पण ज्ञान मिळतं तोच आपल्या मुक्तीचा मार्ग आहे. आणि कृष्ण भावना रूपी नौका अत्यंत सुगम आहे. आपल्याला काही नाही करायचं, सिंपल. आपल्याला हा हरे कृष्ण महामंत्र दिलेला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. फक्त भगवंताचं नाव घेत राहिलं पाहिजे. हे जे सांगितलं आहे, अं, एकादशी व्रत आहे, आपले उपवास आहे, अं, आणि जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमाचं पालन जर केलं, भगवंताचं नाव घेत राहील, अं, भगवद्गीतेबद्दल, भागवतम बद्दल आपण जर थोडस श्रवण करत राहिलो, ऐकत राहिलो, तर आपलं हे जे सगळ्यात उत्तम नाव आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भक्तीमध्ये जे लोक असतात, जे भक्त लोक असतात, असं नाही की त्यांच्यावरती संकट येत नाही. संकट सगळ्यांवर येतात. एक जो भक्त नाही त्याच्यावरती पण येतो, एक जे भक्त आहे त्याच्यावरती पण त्याच्यासाठी हे जे ज्ञान आहे, जे कृष्ण भावना देतात, त्याच्यामुळे हे जीवन खूप इझी होऊन जातं पार करणं. हे इथे भगवान सांगत आहे 36व्या श्लोक मध्ये. आपण पुढचा श्लोक पाहूया. श्लोक नंबर 37. बोलतो का, रिपीट करायचं असेल तर रिपीट करू शकता. यथे धामसी समिद्धौ अग्ने तथैधांसि समिद्धो अग्ने भस्मसात् कुरुते अर्जुन. भस्मसात् कुरुते अर्जुन. ज्ञानग्निः सर्वकर्माणि ज्ञानग्नि सर्वकर्माणि ज्ञानग्निः सर्वकर्माणि ज्ञानग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. भस्मसात् कुरुते तथा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. इथे ह्या श्लोक मध्ये काय भगवान सांगा, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुन ज्ञान रूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतात. आता त्यांनी ज्ञान सांगितलं कोणाकडून घेतलं पाहिजे, ज्ञान काय आहे, त्याचा इफेक्ट काय आहे. आता पुढे सांगत आहे की काय होईल या ज्ञान अग्नी जे ज्ञान आहे त्यांनी काय होईल. तर तिथे भगवान असे बरेचशा ठिकाणी भगवान उदाहरणं देतात, त्याला म्हणजे एक मेटाफर म्हणतात, अॅनॉलॉजी देतात. तर इथे भगवान ज्ञानाला अग्नीशी कम्पेअर करत आहे. अग्नी कसं एकदा मानवा पेटला की सगळं भस्म करून टाकतो. ते मग पाहत नाही ते छोट आहे, हे मोठं आहे, जा ते लाकूड असं आहे तसं नाही, काय नाही, कुठलं काय जे काय त्याला भेटायचं सगळं भस्म. तसंच ज्ञान अग्नी जे आहे, जे ज्ञान एकदा प्राप्त झालं की जे अज्ञान आहे आपलं, जे कर्मबंधन आहे, त्याला ते भस्मसात करून टाकतो. कुठली आपण तात्पर्य वाचायचं, प्रभुपाद जे काय म्हणत आहे. तात्पर्य श्रीप्रभुपादद्वारे श्रीप्रभुपाद की जय. आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी
अग्नीशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पाप कर्माची फळेच भस्म करतो असे नाही, तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो. असं म्हणजे लोकांना कधी कधी वाटतं की मी पाप नाही केलं पाहिजे, पुण्य केलं पाहिजे. म्हणून ते काही लोक कधी कधी असं करतात. काही चुकून काही पाप झालं किंवा जाणून बुजून पाप केलं, कधी मांसाहार केला, मद्यपान केलं, त्यांना वाटतं चल ठीक आहे, मी उद्या मंदिरात जातो, काहीतरी चांगलं कोणातरी दान दक्षिणा देतो, तर माझं हे बॅलन्स होऊन जाईल. पण तसं नाही. पाप जे आहे त्याचे कर्म फळ भोगावे लागतील, जे पुण्य आहे त्याचे कर्म फळ भोगावे लागतील. हे असं नाही की मायनस आणि प्लस ते हे होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील, तसं नाही. मायनस जे आहे ते भोगावं लागेल, प्लस जे आहे ते भोगावं लागेल. जे काही पाप कर्म केले आहेत ते सगळं भोगावं लागतील, आणि जे काही पुण्य कर्म केले ते आपल्याला सगळं भोगावं. म्हणूनच आपण मी बऱ्याच वेळेस तुम्हाला आठवत असेल तर मी कर्णाबद्दल सांगतो. कर्ण जेव्हा शेवटचं जेव्हा त्याचा युद्धाचा वेळ होतो तेव्हा जेव्हा तो तर्पण करत होता, भगवान कृष्ण एक ब्राह्मणाचा रूप घेऊन गेले त्याच्याकडे आणि त्याला सांगितलं, बाबा मी भिक्षुक आहे, मला काहीतरी दान देतो. कर्ण बोलतो, मी काही दान देतो, माझ्याकडे काही नाही, माझे कवच कोंडल होते ते पण इंद्र घेऊन गेले, माझ्याकडे काही राहिलं नाही आता. तो बोलतो, नाही, तुझ्याकडे भरपूर भरपूर तुझ्याकडे पुण्य आहे, ते मला दान करून टाक. तर बरेचसे जे अज्ञानी लोक आहेत, अज्ञानी, कारण त्यांना माहित नाही, ते म्हणजे त्यांना म्हणजे विचित्र वाटतं की हे असा कसा तुमचा कृष्ण आहे, त्याच्याकडे पुण्य आहे ते पण घेऊन टाकायचं. पण ते का करतात? कारण ते जर पुण्य त्याच्याकडे राहिलं असतं तर त्या मृत्यू झाल्यानंतर त्याला परत ते भोगायला यावं लागलं असतं. भगवान कृष्णाची ती इच्छा, त्यांना मुक्ती द्यायची होती, सगळ्यांना कर्णाला मुक्ती द्यायची होती, आणि त्यांना माहिती आहे हे जर पुण्य फळ त्याच्याकडे राहिले तर भोगण्यासाठी त्याला परत यावं, म्हणून त्यांनी ते सगळं ते त्याच्याकडून काढून घेतलं. तर जे पाप कर्म आहे, ही जी ज्ञान अग्नी आहे, ती फक्त पाप कर्म नाही तर पुण्य कर्म पण भस्म करून टाकते. आणि त्यांनी होणार काय, म्हणजे लोकांना भीती वाटली, अरे माझं पुण्य गेलं तर काय होईल? तर भक्ती केल्याने पाप पण जाईल, पुण्य पण जाईल, आणि दोन्ही जेव्हा गेलं तर जे काही आपण कर्म करत आहोत ते भगवंतासाठी करत आहोत, जसं अर्जुनाने केला, आणि तो भगवंताचा जो पार्षद झाला किंवा भगवंताचा मित्र सखा म्हणून होता, तर भगवंताच्या धामात परत. तसं आपलं सगळं काही नष्ट झालं तर आपण भगवंताचे सेवक म्हणून आपण पुढे वावरूया. तर हे खूप महत्वाचं आहे की पाप आणि पुण्य दोघांपासून आपल्याला जर म्हणजे काय म्हणतात ना, जो काही नाही करत आहे ते सगळं ठीक आहे, तो पुण्य करत आहे ठीक आहे, जो फक्त पाप करत आहे त्याचं ठीक, पण त्याच्या वरचे जर आपण स्टेप पाहिली तर ते जे पाप आणि पुण्य आहे, म्हणजे पाप नाही केलं तरी पुण्य केलं तरी ते भोगायसाठी त्याला परत यावं लागेल, चांगल्या खोळमध्ये, चांगल्या मोठ्या घरामध्ये, पैशावाल्या घरामध्ये जन्म. त्याच्यामध्ये जर त्याने काही पाप केलं तर तो अजून खाली जाऊ शकतो, एक कुत्र्या मांजराचं जीवन, किंवा काही म्हणजे पाप केल्यामुळे त्याला नरकात जाऊ शकतो. दॅट इज मोर डेंजरस. म्हणून पाप आणि पुण्य दोघांपासून लांब राहील, आणि भगवंताची भक्ती केली तर भगवान हे या ज्ञानरूपी अग्नीने सर्व त्याची जी कर्मबंधने आहे, तसं भगवंतानी कर्णाचं कर्मबंधन जे होतं ते काढून टाकलं, जाळून टाकलं, तसं तिथे भगवान आपलं पण बघतो. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित व क्रियमान कर्माची सर्व बंधने भस्मसात होतात. तर जेव्हा तो ज्ञानी होतो तेव्हा त्याचं जे मागचे जे काही कर्म आहेत, जे संचित आहे, जसं आपण धृतराष्ट्राचं उदाहरण पाहतो. धृतराष्ट्रने जे पाप 51 जन्म आधी केलं होतं, तो जे एका चिमण्याच्या पिल्लांची जी हत्या केली होती ते भोगण्यासाठी त्याला पहिलं 50 जन्म पुण्य करावं लागलं. त्याला जे मूल होण्यासाठी किंवा पुत्र होण्यासाठी जे पुण्य कमावं लागतं ते त्याने 50 जन्मात कमावलं, आणि तेव्हा त्याला 51 जन्म आला तेव्हा ते सगळ्या पुण्यांचं फळ लाभलं. त्याला 100 पुत्र झाले, आणि जो 51वा जन्म होता मागचा, त्याच्यामध्ये जे पाप केलं होतं की त्याने त्या चिमण्यांच्या पिल्लांची हत्या केली, ते पाप त्याला इकडे लागले, आणि त्याच्यामुळे सर्व त्या जे 100च्या 100 मुलांचं
मृत्यू झाला. तर जे पाप कर्म आहेत आणि पुण्य कर्म आहेत भगवान ते सगळंच भस्मसात करून टाकतील. आणि वेदांमध्ये पण सांगितलं, बृहद आरण्यक उपनिषद 4.4.22 मध्ये सांगितलं आहे, उभय उभयवेशेते कर्यतमृतः साध्व साधुनी. मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. तर भगवान प्रभुपादजी इथे उपनिषदचा बृहद आरण्यक उपनिषद आहे त्याचं रेफरन्स देत आहे की त्याच्यामध्ये पण सांगितलं की दोन्हीतून मुक्त होणार. हे असं नाही की माझं पुण्य राहिलं तर दोन्ही. ते उपनिषद पण गॅरंटी देत आहे की दोन्ही जे तुझे कर्म ते सगळे नष्ट होऊन जातात. तर आय थिंक टाइम झालेला आहे, तर आपण थांबूया इथे. पुढचा श्लोक 38 नंबर तो आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया. आणि कोणाचा काही प्रश्न असेल, काही टीका टिप्पणी असेल तर आपण ते घेऊया. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी, धन प्रणाम. हरे कृष्णा. प्रभूजी छान मस्त क्लास होता आजचा एकदम, की आत्म्याचं ज्ञान आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं हे जे सांगितलं आहे. तुम्ही जे उदाहरणं देऊन सांगितलं कर्णाचं किंवा हे खूप छान होतं, म्हणजे पटण्यासारखं होतं की कसं देव रक्षणही करतात या भक्तांचं. जसं कर्णाकडून एवढं सगळं काही घडलं असेल तरी सुद्धा त्यांनी काळजी घेतली की त्याची पुण्यही त्याच्याकडनं काढून येते, जेणेकरून त्याला पुनर्जन्मात पुन्हा यायला नको. तर त्यामुळे म्हणजे आपण जर मनापासून ते भक्तिभावाने करत राहिलो तर कुठेतरी त्याची नोंद होत असते, असं थोडक्यात. हरे कृष्ण. थँक्यू. करेक्ट. थँक्यू माता. हरे कृष्णा. ओके, ठीक आहे. तर आपण थांबूया इथे. आणि कोणाचं काही अजून प्रश्न असेल स्टॉप, आणि पुढच्या आठवड्यात आपण भेटूया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथार्थ की जय. श्रील प्रभुपाद की जय. वृंद की जय. सर्व उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. थँक्यू. हरे कृष्ण. हरे थँक्यू कृष्णा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू. हरे कृष्णा माता. प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा.